महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 3 नवीन सदस्यांची नियुक्ती। राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी संपन्न। पुण्याच्या बावधनमधून अटक केलेल्या हायटेक भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। भोंदूबाबा तामदारकडून 2 मोबाईल आणि टॅब जप्त। आक्षेपार्ह डेटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। आरोपी विरोधात आणखी 7 तक्रारी दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये उसाच्या थकीत बिलावरून शेतकरी आक्रमक। तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी स्वतःसह अधिकाऱ्यांना कोंडून घेतलं। पैठण तालुक्यातील तहसील कार्यालयातील घटना। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। जळगावच्या अमळनेर येथील गांधीपुरा भागात घरांमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा। ग्राहकांसह 20 जणांना अटक। आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस। धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी। व्हिडिओ व्हायरल। नंदुरबार जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या वादळी पावसात 800 पेक्षा अधिक घरांचं नुकसान। 751.62 शेतीला फटका। नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले। पहिल्या पावसातच नागपुरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। नागपूर शहराला ग्रामीण भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून 31,000 रुपयांचा दंड वसूल।